कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या सुंदर लोकांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आमच्या दोघांकडनं पण सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि आज प्रेमाचा दिवस आहे आणि आम्ही आजचा जो व्लॉग आहे तो खूप लेट चालू करतोय, कारण आम्हाला दिवसभर खूप कामं होते आणि आजचं सॅटर्डे असल्यामुळे आम्ही मोस्ट ऑफ द सगळे जे शूट्स आहेत ते सॅटर्डेला ठेवतो, त्याच्यामुळे आम्ही आज खूप सकाळपासून बिझी होतो आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर. तर जसं जसं बाहेर कुठे 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 असणार, बाहेर निघाला म्हणजे कुठे असणार, शॉपिंग गाईज. Yes, आम्ही जातोय परत लक्ष्मी रोडला. तुम्हाला आमचा लास्ट जो व्लॉग होता लक्ष्मी रोडचा, त्याच्यात तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं, तुम्हाला खूप आवडलं होतं. तर तेव्हा एंगेजमेंटची शॉपिंग केली आम्ही. लग्नाची शॉपिंग ऑलमोस्ट झालेली आहे आमची, त्याचा पण व्लॉग नक्की येणार. तो पण याच्या आधी येईल तो व्लॉग की नंतर येईल, तर या व्लॉगच्या नंतर येईल तो व्लॉग. लग्नाची शॉपिंग ऑलरेडी झालेली आहे, बट आम्ही आता चाललो आहे. मम्मी आलेली आहे, शर्यू आलेली आहे आणि आम्ही आता त्यांच्या सोबत जातो आहे मार्केटमध्ये. तर गाईज, तर ते लोक ऍक्च्युअली गेले आहेत दुपारीच. आमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जी तुमची शॉपिंग करायची, कारण की लग्नाची शॉपिंग खूप जास्ती असते राईट. तर खूप साऱ्या साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्यांचाच कॉल आलेला आहे. तर सॉरी, शरीचा फोन आलेला. तर मी तुम्हाला हे सांगत होती की आजचा दिवस प्रेमाचा दिवस आहे आणि शरीव आणि मम्मी आलेली आहे. तर व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे फक्त नवरा बायको आणि कपल्सच प्रेम असतं का? तर नाही, आम्हाला ते नाही वाटत. आम्हाला असं वाटतं ज्या लोकांवर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्यांच्यासोबत तुम्ही हा डे सेलिब्रेट करता. तर आम्ही आमच्या सगळ्यात जास्त प्रेम एकमेकांवर तर करतोच, नो डाऊट, एकमेकांवर करतो, बट फॅमिलीवर पण करतो. तर आम्ही विचार केलाय की हा व्हॅलेंटाईन्स डे आम्ही शरीव आणि मम्मी सोबत सेलिब्रेट करूया आणि त्यांच्यासोबत कुठेतरी त्यांना माहिती नाही, स्पेशल डिनरला त्यांना काहीच माहिती नाहीये. ते दुपारी गेले शॉपिंग करायला. तर मी म्हणतो की लग्नाची शॉपिंग जी असते ती खूप मोठी असते. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला खूप साऱ्या साड्या घ्यायच्या होत्या मम्मीला एअर वगैरे साठी, तर ते तुम्ही कम्प्लीट करून टाका, मग संध्याकाळी आम्ही तुम्हाला जॉईन करतो आणि मग आपली शॉपिंग करूया. तर येस, ते झालेलं आहे. आता आम्ही असा विचार केलाय की मम्मी आणि शरीरला एक स्पेशल डिनरला आम्ही घेऊन जाऊ. आणि थोडा दिवस तर कमी आहे, बट आम्ही विचार केलाय सेइंग येस टू मम्मी अँड शर्यू एव्हरीथिंग. काही पण त्यांनी बोललं की हे करायचंय, ते करायचं, ते खायचं, ते करायचं. येस, तुम्ही जे म्हणणार ते. जेवढं आम्हाला आता करता येईल, जेवढा वेळ आम्हाला पुरेल, ज्या वेळामध्ये जेवढं करता येईल ते आम्ही करू सगळं आणि तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येऊ. तर आता चला पटकन त्यांना भेटूया आणि बघू पुढे. गाईज, आम्ही पोहोचलेलो आहे. तुम्ही दर्शन घेऊन घ्या, पटापट हात जोडून घ्या. आणि ऍज युजल गर्दी आहे भाई आज खूप. आणि मला वाटतं सॅटर्डे महाशिवरात्री येणार आहे उद्या, महाशिवरात्री, त्याच्यामुळे पण गर्दी राहू शकते. राईट. कारण की गणपती बाप्पा त्यांचे मुलं ना, लाईक मुलगा ना, तर त्यांना सांगितलं. आणि तसं नाही, पण इथे तशी पण गर्दी राहते सॅटर्डे संडे. बॅरिकेड्स वगैरे लावलं ना, म्हणून भाई साहेब हे बघा. जर कोणी दर्शन घ्यायला येत असेल तर बघून घ्या गाईस, एवढी गर्दी भेटतील तुम्हाला. बॅरिगेट पूर्ण अर्धा रस्ताच बंद आहे भक्तांसाठी, फक्त भक्तांसाठी अर्धा रस्ता त्यांना दिलेला आहे. दर्शन करून घ्या गाईस, दर्शन करून घ्या. आम्ही पण करतो, तुम्ही पण करून घ्या. गणपती बाप्पा मोरया. चला बघूया आता. आई आणि आता पार्किंग भेटली पाहिजे भाई, आता पार्किंग मिळाली पाहिजे. लाईक पार्किंग इज लाईक बिग थिंग. बघू आता असं वाटत आहे आपण ऑटोनी आलेलं बरं असतं खरंच, सिरियसली. ऑटो मग इथून कुठे जायचं म्हटल्यावर मग थोडा प्रॉब्लेम होते आपल्याला, जे आज शूट करायचे आहे. ठीक आहे गाईस, चला बघूया. भाई फायनली पार्किंग भेटली आहे. बाप रे, 40 मिनिटं गेलेत पार्किंग शोधायला. बाय द वे, शिवानी मला 10 वेळा कॉल करताय, शरीव मम्मी सगळे कॉल करताय कुठे पार्किंग भेटली की नाही. बट फायनली पार्किंग भेटली आहे. मी तुम्हाला सांगतो बेस्ट ऑप्शन, जर दगडूशेठ मध्ये यायचं असेल तुम्हाला कार घेऊन, तर पार्किंगचं ऑप्शन बेस्ट आहे. इथे पुणे महानगरपालिकाची पार्किंग आहे. गुगल मॅपला सर्च डायरेक्ट टाका तुम्ही, पुणे महानगरपालिका पार्किंग, तुम्हाला भेटून जाईल लोकेशन. इथे 3-4 फ्लोअरची पार्किंग आहे, वेटिंगवर असते, बट शुअर शॉट तुम्हाला पार्किंग भेटूनच जाणार. तर तुम्ही इथे आल्यावर ट्राय करा हे पार्किंग घ्यायला. आता तर मला पार्किंग लागलेली आहे, आता मी पार्किंगला कार लावतोय, सगळे येत आहेत आणि मला निघावं लागेल भाई. बेस्ट पार्किंग. आता मी तर इकडे आल्यावर हेच लावणार आहे, तुम्हाला पण सजेस्ट करतो. आणि विदाउट एनी सर्च इकडे येऊन जा आणि पार्किंग करा. चलो. लास्ट टाइम मी शिवानीला म्हटलं की तुला शॉपिंगला घेऊन नाही जाणार, म्हणून ती आज माझ्यासाठी एकदम प्रॉपर शॉपिंग करते. तिथून त्या कचरामधनं त्यांनी सगळं शोधून आणलं. या कचऱ्यामधनं, कचरा नाही म्हणजे खूप सारे कपडे.
आम्हाला एक येल्लो कुर्ता घ्यायचा आहे हळदीसाठी. आज फायनली शिवानीनी माझी शॉपिंग केलेली आहे. 2 सेकंड मध्ये. पहिला जो कुर्ता बघितला तोच घेतलेला आहे आम्ही. पप्पांचं पण झालेलं आहे, भावाचं पण झालेलं आहे. कसं वाटतं तुला यास तू मला हेल्प करू सक्सेसफुली कपड्यांमध्ये? हा तुला लास्ट ब्लॉग जो झाला त्याच्यावर समजतं की मी तुला आता नेक्स्ट टाइम नाही नेणार. तू मनावर जास्त घेतला का शिव? हो. भीती होती माझ्या मनात. झाले गाईस, तिन्ही झालेले आहेत आमचे, पप्पा, भूषण आणि माझ्यासाठी. तसं काय म्हणतं, वेलकम बॅक टू दुसरा दिवस. काल जो आम्ही ब्लॉग ठरवला होता मम्मीसाठी हे करू, शरीरसाठी हे करू, त्यातलं काहीच झालं नाही. शरीरमुळे, फक्त शरीरमुळे. याचं सगळं काय म्हणतो ना आपण, याचं सगळं काय आहे? त्यात झोल आहे, वर्डचा झोल आहे. काय याचं सगळं काय आहे शिवानी? अरे पण याचं सगळं काय आहे? हे शरयूमुळे पॉसिबल नाही झालं, कारण की आम्ही जेव्हा शॉपिंगला तिथे पोहोचलो तिथे शरयू मॅडम नव्हती. शरयू मॅडम आपल्या मैत्रिणीसोबत तिच्या फ्लॅटवर गेली होती राहायला. तर आता पण ती आली नाही बाय द वे. आता तिला आल्यावर बघूच आम्ही. पण हा ब्लॉग मी का स्टार्ट करतो, कारण की आज आहे इंडिया आणि पाकिस्तानची मॅच. इट्स अ मैच डे गाइज. आणि तुम्हाला माहितीच आहे की तुम्हारा भाई जो है वो कितना बड़ा क्रिकेट का फॅन है. काल पण हे लोक शॉपिंग करत होते तर मी तिथे क्रिकेटच बघत होतो. लाईक न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकाची मॅच चालू होती, बढिया मॅच झाली आहे. आता जस्ट उठलो मी, काल 12ला झोपलो आणि आता 9:30 वगैरे वाजले. मस्त झोपलो आहे आज मी. लाईक कम्प्लीट 9:30-10 तास झोपलोय, कारण की आतापर्यंत लाईक प्रत्येक दिवस 6 तास असंच वगैरे झोपायला भेटायचं. पण आज म्हटलं यार बढिया झोपून घेऊ. आज महाशिवरात्री पण आहे. आज खूप काही चांगल्या गोष्टी आहे. महाशिवरात्री आहे, महाकालचा मी खूप मोठा भक्त आहे. महाशिवरात्री पण आहे आणि इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पण आहे. भोलेबाबाचा आशीर्वाद आहेच तर ऑब्व्हियसली इंडिया जिंकणार आहे. तर आज मी विचार केला की काय काय दिवसामध्ये होतं ते सगळं कव्हर करूया. तर इथे आमची शिवानी मॅडम, सकाळ झाली की ही शिवानी मॅडमची फेवरेट जागा आहे. येते आणि हा सोफा पूर्ण खराब करून टाकते. लिव्ह सिम्पली लिहिलंय याच्यावर लिव्ह सिम्पली लिहिलेलं आहे. आणि या मॅडमने मला आता शिकून मारलंय. अरे शिवानी यार, आज महाशिवरात्री आहे शिवानी. आज एकच एक आहे की चेतनसोबत भांडणं करायचे, म्हणजे तू मॅच एन्जॉय नाही करू शकणार. शिव असं नको. काल आमचा उपवास पण आहे. आज खूप चांगल्या गोष्टी होणार आहे. किचन मध्ये जर आम्ही अरे मम्मीची तयारी पण झालेली आहे, आंघोळ पण झाली आहे. गेस साबुदाणा वडा ची तयारी पण चालू झालेली आहे. मम्मी शरूसाठी करायचं नाही, मी आता सांगतोय शरूसाठी भेटणारच नाही. शरू तुला मी घरी आल्यावर हा व्हिडिओ दाखवेल, प्ले करेल तुझ्या समोर. थोडंसंच केलेलं आहे तिघांसाठी आम्ही. साबुदाणा वडे चालू होणार आहे आमची. आता सगळी तयारी चालू झालेली आहे. मी आता पटकन आंघोळ करून घेतो गाईज. आंघोळ केल्यानंतर बढिया फ्रेश वगैरे वाटू आणि मग पुढचा दिवस बघूया. धोकेबाज आली आहे, धोकेबाज. दरवाजा उघडणारच नाही. धोकेबाज आलेली आहे. धोकेबाज आली आहे, धोकेबाज. व्हिडिओ मधून दाखवायचं. लायर, धोकेबाज, लायर. तुला बिलकुल एंट्री नाही घरी. एंट्री नाही तुला, बिलकुल एंट्रीच नाही आहे तुला. एंट्री बिग बॉस धोकेबाज आहे भाई. शरयू भाई, व्हॉट इज दिस भाई. तुझ्यासाठी आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला बाय द वे, तिथे किचन मध्ये जाऊन, की हिला आता जे बनणारा नाश्ता ते भेटणार नाही. मग तुझा प्रॉब्लेम आहे. तू का आली? जा तिकडे, जा मैत्रिणीकडे, जा मजा कर. जा मजा कर. काय कशी महाशिवरात्रीच्या खूप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण आमच्याकडे तुमच्याकडे नाश्ता नाहीये. नाश्ता तर पाहिजे गाईस, त्यासाठी मी लवकर आली. नाही नाश्ता. भूक लगी है. खाणं झालंय रेडी? नाही, काय पण आज तुझ्या समोर गरम टाकणार आहे, काढणार आहे आणि तुझ्या समोर गरम आम्ही खाणार आहे. आणि तुला बघावं लागणार आहे. येस, तुला बघावं लागणार. 1 2 3 1 2 3 1 2 3 मम्मी नाही तुझ्यासाठी बनवलंच नाही आम्ही. बनवलं असेल काय हिला भेटणारच नाही. तुला सांगतो ना, तिला भेटणारच नाही. आज उपाशी राहणारच नाही. नाश्ता चालू झालेला आहे गाईस. साबुदाणा वडा इज माय फेवरेट. आणि इनी
चोरून घेतलेलं आहे, आमचे वडे चोरून घेतलेले. आता आम्हाला कमी पडणार आहे वडे. त्याचं पण काय म्हणजे त्याची पण दगाबाजी शरूने केलेलीच आहे आज. भूक लागली होती भूक लागली होती. ठीक आहे, आमचं मन खूप मोठं आहे म्हणून दिलंय आम्ही शरीरला. हा, आमचं मोठं आहे मन. तुमच्या लोकांचं. येस, तुम्ही देऊन देता अशा गोष्टी. सो क्रेझी भाई. चलो स्टार्ट कर. तर गाईज आमचा आता एक ब्लॉग झालेला आहे शूट. शरूने परत आपला स्वतःला लपवलेला आहे, कचरा झालेला आहे. आता आम्ही साफसफाई चालू केलेली आहे. आम्ही ऍक्च्युली किचनसाठी खूप सारे प्रोडक्ट्स घेतले आहेत, त्याचा आम्ही एक सेपरेट ब्लॉग बनवला. तुम्ही तो पण ब्लॉग जाऊन नक्की बघा. शिवानी मॅडम आता काम करत आहे, कोणी साफसफाईच्या मोड मध्ये झाले चालू. काम कर, काम कर ना, करतो ना. मला आणून दे ना. आणि महाशिवरात्री आहे म्हणून फक्त फळं आणि साबुदाणा खाणं चालू झालंय गाईज. तर गाईज एवढा सगळा एरिया साफ झालेला आहे. आता घर ऑलमोस्ट साफ होत आलेलं आहे. आणि इकडे आता किचन बाकी आहे, आमची किचन गायटा झालेला आहे. बट ही रूम जी खूप गायटा वाटत होती, हे सगळं सामान मम्मीचं आहे. आता फक्त आमचे 2 बॉक्सेस राहणार आणि बाकी सगळं साफ. इकडे जे माझे कार्यकर्ता आहे सगळे साफसफाई करताय चांगल्यानी करा गाईज. येस, कार्यकर्ता माझे. पार्टीचं नाव आहे इन्सेपरेबल जर्नी. आम्ही इलेक्शन मध्ये उभं राहणार गाईज. आम्हाला वोट नक्की करा गाईज. आर यू रेडी गाईज? आर यू रेडी गाईज? आर यू रेडी गाईज? भाई आम्ही पूर्ण सेटअप केलेला आहे डायरेक्ट. हे बघा लाइटिंग बघा, इथे कॅन्डल्स सगळं लावलेलं आहे. कॅन्डल्स चालू आहे. प्रॉपर एकदम साफ केलाय घर आज. आणि आता इंडिया वर्सेस पाकिस्तान आम्ही एन्जॉय करू. शरू आहे आमच्यासोबत, मामा पण आलेले आहेत. मामाला शिवानी घर दाखवत आहे. गाईज फर्स्ट इनिंग झाली आहे. शिवानी बघा काय करताय. शिवानी आता पण काय बघत आहे? स्पिट्सविला बिग बॉस. हिला पाठवा तुम्ही बिग बॉस मध्ये. हे मॅचचं काही घेणं नाही हिला. स्पिट्सविला बघत आहे भाई. शरी व्हॉट डू थिंक काय होणार? भाई आम्ही दोघंही एक बॉल बघितलाय. एक बॉल नाही झालं. 175 स्कोर आहे. 175 एकट्याने 77 काढले. ईशान किशनने अख्ख्या टीमनी बाकी 98 काढले. भाई आम्ही एक बॉल बघतोय की मारा भाई लास्ट ईशान ओव्हर. किशनमुळे स्कोर झालाय. नाहीतर Danger. शेवटी तर माझा इंटरेस्ट पण चालला गेलेला. खेळतच नव्हतं. मी म्हटले की नको आता काही होत नाही असं म्हणून. म्हणजे स्लो झाला होता गेम. खूप स्लो झाला भाई. वी आर होपिंग फॉर द बेस्ट. किती 175 टार्गेट आहे ना? 176 टार्गेट आहे आता गाईज. आता दनादन विकेट गेल्या पाहिजे तर मजा आहे. आता इंटरेस्ट राहील थोडासा. जर पट्टा विकेट गेल्यात ना तो मजा येईल. क्रेझी मॅच होणार आहे भाई. क्रेझी मॅच होणार आपल्याला आहे. कसं पण बनवत होतो ना, आपण तर बनवत होतो की नाही मस्त खतरनाक match झाली पाहिजे. पाहिजे. खतरनाक matchच होणार आहे. खतरनाक. सो दिस इज द स्कोर कार्ड आता भाई. 176 टू विन. तर चला बघूया आता. सेकंड इनिंग लवकर स्टार्ट होईल. आम्ही आता पण इथेच एकाच जागेवर बसलोय गाईज. एकाच जागेवर. शर पण याच जागेवर बसली आहे. पण नाही आम्ही बघायचं आहे आता पूर्ण. अरे काय भाई, कधी तर चांगली मॅच करा भाई. काय शरयू सगळे लोळून पोळून चुकले बघा सगळे लोळत पोळत आहेत. तुम्हाला याच्यावरनं कळतच असणार की ती बोर मॅच झालेली आहे. परत आम्हाला असं आउट झाला भाई. परत 9th विकेट गेली आहे. आता फक्त एकच विकेट बाकी आहे आणि आउट. पण मला वाटते पटकीने घेऊन घ्या म्हणा आणि संपवा. संपा म्हणा भाई. झोप येते आता. झोप येते आता यांची पण. बघा इंडिया जिंकणारच होती. ठीक आहे, इंडिया जिंकणारच होती. पण असं होतं की यार एक चांगली मॅच झाली पाहिजे ना. खूप दिवस झाली चांगली मॅच झाली नाही इंडिया पाकिस्तानची. लास्ट टाइम पण यांना 1 साइडेड हरवलं. आता पण आपण 1 साइडेड हरवतोय. बोर. आता मला असं वाटतं की रायव्हलरी डायरेक्ट बंद करून जायला पाहिजे.